हाय, आज तर झुडिओवाल्याने बाहेरच घालून टाकले. तर ಹಾಯ್ ಹೆಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ದಿವ್ಯಾ. ನನಗಿವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗೋದಿತ್ತು. ಆದ್ರೆ ನಾನು ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೇನೆ 7:15. बाबा एवढ्या लवकर उठून बसलो. एवढी थंड एक लागत होती. त्यात बाबांनी गरम गरम पाण्याची आंघोळ केल्याने तरी पण थंड काय जात नव्हती. मग काय आम्ही बसलो चुलीकडं. मग माझ्या भावाच्या पोटात दुखलं, मी बसलेलो म्हणून मग काय परत मग झाडू मारायला लावले. ते झाडू मारलेला काय व्हिडिओ आला नाही, तर तुम्ही त्याला काय बघू नका, ಸ್ಕಿಪ್ करा. ಮತ್ತೆ ನಂದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿ ನಾನು ಹೊಂಟಿದ್ದೆ ಕಾಲೇಜ್ ಕಡೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ID ಕಾರ್ಡ್ ತಗೊಳ್ಳೋದಿತ್ತು. ಸೊ ಹೊಂಟಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕರೆಕ್ಷನ್ನು ಇತ್ತು. ಮತ್ತೆ ನಾ ಸ್ವಲ್ಪ ನಾಟಕ ಇಟ್ಟಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾ ಬಂದೆ ಖಾನಾಪುರ ಒಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ सायबर ಒಳಗೆ ಕೆಲಸ इत्ता. आज मुगिसी मोदल पेट पूजा माडिद्वी. मला माहिती तुम्हाला काय कन्नड समजणार नाही म्हणून मी मराठी पण बोलते. मग काय आम्ही खानापूरमधून बस पकडून आम्ही आलो थर्ड गेटला. मग काय ते DIY अशा इथंच काहीतरी आलेलो. माहिती काय सामान तर काय घेणार नव्हते. ते थोडे जण सामान घेणार होतो आणि ते एवढे मोठे आरसे होते. खरंच यार खूपच भारी होते. आणि ते काय अजीबोगरीब सामान होते ना, खरंच हे काय कोण स्टडी करत नाही त्यांच्यासाठी. आणि एवढ्या सुंदर बुकमध्ये कोण लिहितं यार, मी तर लिहिलोच नव्हतो. मग तिथे ಫ್ಯಾನ್ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಕ್ಯೂಟ್ ಐತಿ. ಇದು ಭಾರಿ ಕ್ಯೂಟ್ ಇತ್ತು ಬಿಡಪ್ಪ. ನನಗೆ ಯಾರಾದರೂ ಕೊಡಿಸ್ರಿ. ಮತ್ತೇನ ಜುಡಿಯೋಗೆ ಹೋದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಎರಡು ಡ್ರೆಸ್ ಟ್ರೈ ಮಾಡಿದೆ. ಒಂದು ಡ್ರೆಸ್ದ ಫೋಟೋ ಇಲ್ಲ, ಒಂದಿದ್ದು ಇದ್ರದ್ದು ಐತಿ. ಇದು ಭಾಳ ಕ್ಯೂಟ್ ಕಾಣತಿತ್ರಪ್ಪ. ಮತ್ತೆ ನಾನು ಬಂದೆ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ. ಇಲ್ಲಂತೂ ಟ್ರೈನ್ ಲೇಟ್ ಇತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ವೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ನಾವು ಬಂದ್ವಿ ಲೋಂಡಾಗ. ನಡೀರಿ. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಬ್ಲಾಗ್ ಇಷ್ಟ ಆದ್ರೆ ಲೈಕ್ कमेंट शेअर ಮಾಡಕ್ಕೆ मरिಬೇಡ್ರಿ. ಮತ್ತು फॉलोनू ಮಾಡ್ರಿ. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि हो, प्लीज फॉलो पण करा. बाय.